सो व्हॉट इज अबाउट युट्यूब फॅमिली अँड आय होप की तुम्ही सगळे चांगले असाल आणि गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर आज माझ्यासाठी एक स्पेशल डे असणार आहे, बट त्याच्या आधी मला तुम्हाला एक जिम अपडेट द्यायची आहे. तर ज्या दिवसापासून माझा शोल्डर पेन पूर्णपणे रिकवर झाला त्या दिवसापासून मी जिममध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रोग्रेस करायला लागलोय. म्हणजे इन्क्लाइन बेंच प्रेस असेल किंवा फ्लॅट बेंच प्रेस असेल किंवा शोल्डर प्रेस असतील, जेवढ्यामध्ये माझा शोल्डर मुवमेंट इन्व्हॉल्व्ह होत होता तेवढ्यामध्ये मी चांगल्या प्रकारे प्रोग्रेस केला, कारण तो पेन पूर्णपणे रिकवर झाला आहे. बट आय एम नॉट गुड ॲट स्ट्रेचिंग हँड मोबिलिटी वर्क. तर हे मी का बोलायला लागलो आहे, कारण असा इन्सिडेंट माझ्यासोबत 2 वेळा घडला आहे की जास्त स्ट्रेन येणे एका जागेला एका मसलला. तर लास्ट वीकमध्ये असा इन्सिडेंट झाला की बॅक डेला मी शर्क परफॉर्म करत असताना थोडंसं ते वेट जास्त होतं सोडा, कारण ज्यावेळेस मी शर्क परफॉर्म करतो त्यावेळेस माझ्या ट्रॅपवरती एवढ्या जोरात स्ट्रेन आला की असं चमक भरल्यासारखं झालं आणि इतकी जोरात ती कळ मला आली तिथं. मी तिथंच सेट तो ड्रॉप केला, कारण पुढं मारलं की आणि त्रास होणार म्हणलं, तर तिथंच तो ड्रॉप केला. बट त्यानंतर मी ती एवढं लक्ष दिलं नाही, कारण म्हणलं लगेच बरं होऊन जाईल आणि ऑफकोर्स ते बरं होऊनच गेलं लगेच. बट काल असा सीन झाला की आर्म्स मारत असताना, कारण ॲक्च्युली मी प्रत्येक दिवशी पुलअप परफॉर्म करालो ॲज अ वॉर्मअप सेट म्हणून, बट लेग डेच्या दिवशी नाही, कारण लेग डेला मी फक्त लोअर बॉडीज वॉर्मअप करून लोअर बॉडीज परफॉर्म करते. बट ज्या दिवशी अप्पर बॉडी असेल त्या दिवशी मी कायम ॲज अ वॉर्मअपसाठी पुलअप्स परफॉर्म करतो. तर पुलअप्स परफॉर्म करत असताना सीन असं झालं की पहिला सेट माझा व्यवस्थित गेला, पण ज्यावेळेस मी दुसरा सेट घेतला स्लो अँड कंट्रोल, मी दोन्ही सेटसुद्धा मारत होतो. ज्यावेळेस मी स्लो अँड कंट्रोल मारत होतो तिसऱ्या का चौथ्या रेपला परत त्याच ठिकाणी ॲट द सेम पॉईंट मला एवढा जोरात स्ट्रेन आला, मला तो सेट तिथंच सोडायला लागला. आणि ज्यावेळेस मी तो सेट सोडून असं बेंचवरती बसायला गेलो त्यावेळेस माझी नेकची मुवमेंट जरासुद्धा होत नव्हती. म्हणजे मी असं करत नव्हतो किंवा असं सुद्धा करत नव्हतो. आता सुद्धा थोडासा पेन आहे, पण आज बेटर आहे कालच्यापेक्षा. बट माझा जो आर्म डे होता तो व्यवस्थित गेला आहे. पण कसा विषय असतो की थोडं आपलं लक्ष तिकडं जातेच त्या पेनकडं. म्हणून मी काय केलं, ॲट द एंड ऑफ द वर्कआउट थोडंसं स्ट्रेचिंग, म्हणजे बेसिक जे स्ट्रेचिंग मुवमेंट्स असतील ते सगळ्या केल्या. ज्यावेळेस मी घरी आलो मला एक काम होतं ॲक्च्युली, ते एक काम मला दुपारी 1च्या आधी सबमिट करून द्यायचं होतं. मग मला ती ऑब्वियस गोष्ट आहे ती कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये करायलाच पाहिजे, कुठल्या ना कुठल्या सिच्युएशनमध्ये करायलाच पाहिजे. तर ते काम करत असताना माझी मान मी असंच ठेवून करत होतो. मला खाली असं बघता येत नव्हतं जास्त, किंवा असं टेबलवरती सुद्धा बघता येत नव्हतं, किंवा माझ्या लॅपटॉपकडे सुद्धा मला बघता येत नव्हतं. तर म्हणलं आता हे ताण लईच पडला आहे वाटतं पुलअप्स मारताना. मग मी जाऊन पेनकिलरची गोळी घेतली आणि थोडीशी रेस्ट घेतली. मग जाऊन मला कुठेतरी थोडंसं रिलीफ जाणवलं, थोडासा तो पेन कमी झाला. मी लिटरली माझ्या डोक्याखाली पिलो घेऊन झोपलेला नाही कालपासून, कारण तो मला माझी मान अशी व्यवस्थितच ठेवायची आहे, कारण असं केलं की ते अवघडणारच म्हणलं. तर म्हणलं निवांत झोप्या, काय विषय नाही. हे मी तुम्हाला का सांगावले, तर जे कोणी बिगिनर असतील माझा व्हिडिओ बघत, तर त्यांनी आत्तापासूनच जेवढं तुम्ही वर्कआउटला प्रायोरिटाईज करता तेवढं तुम्ही स्ट्रेचिंग आणि मोबिलिटी वर्कला सुद्धा तुम्ही प्रायोरिटाईज केलं पाहिजे. कारण इन फ्युचर तुम्हाला कुठली इंजुरी फेस करायची नाही किंवा कुठला पेन फेस करायचं नसेल, तर तुम्हाला हे आत्तापासूनच करायला पाहिजे. कारण मी ज्यावेळेस बिगिनर होतो त्यावेळेस मी असा विचार करायचो की लिटरली की काय आहे स्ट्रेचिंग, म्हणजे काय होणार आहे स्ट्रेचिंग करून, काय होणार आहे मोबिलिटीवरती फोकस करून. आणि मी असा विचार करायचो की यार हे माझा वेळ जाणार आहे ह्यातच, उगाच करायला नको, काय एवढं गरजेचं नाही आहे. गरजेचं नाही कुठंपर्यंत, जोपर्यंत मी कुठला पेन किंवा कुठली इंजुरी फेस करत नाही तोपर्यंत. तर हे 2 वेळा झाले माझ्यासोबत, म्हणून मी स्ट्रेचिंगवरती तर जास्त जरा फोकस करायला लागले. ॲटलिस्ट बेसिक स्ट्रेचिंगपासून मी स्टार्ट केले, कारण हे करणं गरजेचं आहे. कुठली इंजुरी कुठला पेन आपल्याला नको आहे इन फ्युचर जाऊन, कारण मसल सगळे स्टिफ होतात. तुम्ही ज्यावेळेस कुठलाही वर्कआउट करता त्यावेळेस सगळे मसल ब्रेकडाऊन होतात, तर ते रिलीज करण्यासाठी किंवा त्याला ते स्टिफनेस तो मसलचा घालवण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे स्ट्रेचिंग आणि मोबिलिटी. तर तुम्हाला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मी सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यायला लागलो, कारण हे गरजेचंच आहे, आपल्याला इम्पॉर्टन्स आहे इन फ्युचरसाठी. Many hours later. सो गाईज ॲज आय सेड की आज आपल्यासाठी स्पेशल दिवस असणार आहे. तर तो का, कारण माझ्या एका ख्रिश्चन फ्रेंडचं आज लग्न आहे. आणि ह्यात स्पेशल असं काय, कारण मी फर्स्ट टाईम एक चर्च वेडिंग अटेंड करणार आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर चर्चमध्ये. कारण मी इथून मागे माझ्या लाईफमध्ये कधीच एका चर्चमध्ये जाऊन मी कुठलेही लग्न अटेंड केलेलं नाही. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे तो मला डॉक्युमेंट करायचा आहे. सो आता ते लग्न 12:30ला आणि 12:45 आता झालं, तर सगळी घरातले आवरायला लागलं. सो बघूया कसा असणार एक्सपिरियन्स अँड लेट्स गो.
सो गाईज आपण फायनली घरी आलो आहे. तर अपार्ट फ्रॉम दिस वेडिंग सेरेमनीचा जो एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तो खूप भारी गेला, खूप चांगला होता माझ्यासाठी. कारण फर्स्ट टाईम मी अटेंड केलेली एक ख्रिश्चन वेडिंग. आणि तुम्हाला जर त्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर अनफॉर्च्युनेटली माझ्याकडून त्यांची जी एंट्री होती ती मिस झाली. कारण एका हॉलला एंट्री होती आणि चर्चमध्ये त्यांची जी काही प्रोसेस असते लग्नाची ती सगळी करायची असतात. तर चर्चमधले मी सगळं अटेंड तर केली, सगळी प्रोसेस तर अटेंड केली, पण इकडे जे एंट्री होती हॉलला ती माझ्याकडून मिस झाली. का? कारण मी इकडं चर्चमधले सगळे शॉर्ट्स वगैरे घ्यायला बघितलेले आणि तिकडं मी बिझी होतो आणि मला माहीत नव्हतं की इकडं एंट्री आहे. काही विषय नाही. बट जो चर्चमधला माझा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप भारी आहे आणि अनएक्सप्लेनेबल आहे. तर त्यांचे जे काही प्रोसेस असते, प्रॉमिस, ती 7 वचनं त्यांच्याकडून बोलून घेणे आणि पास्टरांनी सुद्धा खूप चांगला संदेश दिला लग्नावर. म्हणून मला हे वेडिंग सेरेमनी अटेंड करून ती डॉक्युमेंट करायची होती. कारण हा माझा फर्स्ट टाइम होता. बट काही विषय नाही, ती एंट्री माझ्याकडून मिस झाली. कारण तेच मेन असते ख्रिश्चन वेडिंगमध्ये. म्हणजे मेन म्हणजे त्यासाठीच मी जाणार होतो जास्त करून. बट काही विषय नाही, नेक्स्ट टाइम आपल्याला बघायला मिळेल कोणाचं तरी वेडिंग. मे बी आहे अजून एका दादाचं लग्न चर्चमधलं, तर ते बघूया त्याच्या वेडिंगच्या दिवशी मिळते का मला एंट्री तिची बघायला. बट काय विषय नाही. तर आजच्यासाठी एवढं होतं. भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये.